हे बघा मित्रांनो, तर मी टर्कीचे अंडे आणले होते एका महिन्यापूर्वी. तर 8 पिल्ले निघाले. हे बघा, तर हे 1 महिन्याचे पिल्ले मित्रांनो. त्याच्यात एक व्हाईट टर्की पण निघाला आहे, ते पण तुम्हाला दाखवतो मी. तर एका महिन्यात बघा मित्रांनो किती चांगल्या प्रकारे त्यांची ग्रोथ झाली बघा. हे बघा, तर हे बघा व्हाईट टर्की. तर सहसा करून हे व्हाईट टर्की कमी प्रमाणात दिसायला भेटता, त्यांचं प्रमाण खूप कमी असतं. तर हे बघा, आणि त्याला मार्केटमध्ये जास्त प्रमाणात डिमांड असते. तर तुम्हाला हे व्हाईट टर्की कसं वाटलं मित्रांनो, तर कमेंट करून नक्की कळवा. हे बघा, टोटल ते 8 पिल्ले आहे मित्रांनो. तर तुम्हाला ते 8 पिल्ले पण दाखवतो मी. फक्त 1 महिना झाला मित्रांनो त्यांना निघाला अंड्यातनं बाहेर यायला. हे बघा, हे 8 पिल्ले त्याच्यात. हे बघा, मी तसे तर 10 अंडे आणले होते, पण त्यापैकी 8च पिल्ले निघाले. तर तुम्हाला त्यांची ग्रोथ कशी वाटली, एका महिन्यात कशी वाढ झाली, तर नक्की सांगा कमेंट करून. आपण त्यांचा परत अजून एक मोठा होण्याचा पण व्हिडिओ टाकू. आपण त्यांना जसे मोठे होईल तसा व्हिडिओ पण टाकू आपण नवीन. तर तुम्हाला हे 8 पिल्ले कसे वाटले मित्रांनो. हे बघा, मी त्यांना गावरानी कोंबडीच्या गावरानी कोंबडी खाली बसवलं होतं मी त्यांना, त्यांचे अंडे. तर त्या कोंबडींनी ती कोंबडी आता अंडे द्यायला लागली. हां, तर ती बाहेर फिरते आता ते एकटे राहतात त्यांचे. तर हे बघा, आपण त्यांना टर्कीच्या पिल्लांना एक केळीचे जे पील वगैरे असतं ना, ते पण देतो आपण त्यांना खाऊ घालायला. त्यांना नुसतं असं कडधान्य वगैरे नाही चालत, तर त्यांना गवत, केळीचे पील वगैरे, पत्ता वगैरे असं पण आपण त्यांना खायला देतो. आणि परत त्यांना आपण जे पोल्ट्री फार्मचं खाद्य वगैरे असतं ना, हो, ते पण देतो आपण त्यांना खायला, म्हणजे त्याच्याने त्यांची ग्रोथ लवकर होते. हे बघा कशा प्रकारे ते केळीचे पत्ते खात आहे. तर हे बघा, ते केळीचे पिलचे पत्ते असते ना, ती पत्ती बघा कशा प्रकारे खात आहे ते. हे बघा, म्हणजे त्यांना नवीन काही खायला दिलं म्हणजे कसं आहे, त्यांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते बघा.